ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर काय असतो. सो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर आपल्याकडे आहे z इज इक्वल टू x प्लस आय वाय, वेअर तुमचा आय काय असतो अंडर रूट ऑफ -1. रिअल नंबर आणि y असतो आपल्याकडे इमॅजिनरी नंबर अंडर रूट ऑफ -1. सो ह्याच्यावरून आपण आय स्क्वेअर, आय क्यूब, आय रेज टू 4 याच्या व्हॅल्यूज काढू शकतो. जसं की आय स्क्वेअर म्हणजे मी आय ला परत ह्या साईनने मल्टिप्लाय केला तर माझ्याकडे काय येणार आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. मग मला आय क्यूब हवा आहे. सो आय क्यूब काय होईल, मी ह्या आय स्क्वेअरला एका आय ने मल्टिप्लाय करेन. सो ह्याला जर मी एका आय ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल -i. परत मला हवा आहे आय रेज टू 4. सो परत मला ह्या -i ला एका आय ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो जर या -i ला मी अजून एका आय ने मल्टिप्लाय केलं तर ते काय बनेल -आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे -1. सो हा मायनस आणि हा मायनस काय होऊन जाईल -+1. सो आय रेज टू 4 ची व्हॅल्यू काय आली +1. सो असाच आय रेज टू च्या वरती कितीही 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट नंबर जरी असला तरी आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो.